नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघतोय बीन बटाटा मसाला, अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं, पण तुम्ही एकदा का ही पद्धत बनवून बघाल तर नक्कीच नेहमी अशाच पद्धतीचा बीन बटाटा मसाला बनवून खाल याची मला गॅरंटी आहे। अगदी चविष्ट रेसिपी आहे, सोबतच अगदी घाई गडबडीच्या वेळी सुद्धा तुम्ही बनवू शकता। टिफिनसाठी असेल किंवा अगदी पटकन होणारी रेसिपी आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघा बीन घेतलेले आहेत मी, 1/2 किलो आहेत। आता या बीनच्या शेंगा जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पहिलं मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, चाळणीवरती निथळवून पाणीसुद्धा पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला या पद्धतीनं बघा चिरून घ्यायच्या आहेत। अगदी तुम्हाला जशा पद्धतीनं हव्या तशा तिरक्या वगैरे कोण चिरतं तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही चिरू शकता, कशाही पद्धतीनं चिरून घ्या। इथे बघा आता या पद्धतीनं आपल्याला एक समान सगळ्या एक अर्धा शेंगा एकत्र घ्यायच्या, म्हणजे पटपट चिरल्यासुद्धा जातात। एक एक चिरत बसण्यापेक्षा या पद्धतीनं बघा जुळवून घेतल्या की अगदी वरची जी देठाकडचा भाग असतो तो पटकन आपल्याला कापायला सुद्धा येतो आणि खालचा भागसुद्धा आपण थोडंसं कापून टाकू शकतो आणि लगेच आपल्याला इथे एक साथ सगळ्या 10-12 या बीनच्या शेंगा आपण एक साथ चिरून घेऊ शकतो आणि अगदी पटपट होतात। तर या पद्धतीनं बघा सगळ्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत तुम्ही मला सांगा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर करून घ्या आणि आपले छान छान व्हिडिओसुद्धा चेकआउट करा। माझे जर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील रेसिपींचे तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोहोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल। चला आता इथे सगळ्या बघा बीनच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत आपण। आता कढई ठेवली आहे, कढईमध्ये पोह्याचे 2 चमचे तेल घालून घेतले, त्याच्यामध्ये मोहरी घातली बघा अर्धा चमचा। छान मोहरी तडतडली की नंतर आपल्याला जिरे घालायचे, जिरे छान फुलले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे कट करून घेतलेला मीडियम साईजचा कांदा, तर इथे अगदी बारीक कट करून घेतलेला आहे। आता तो छान आपल्याला गुलाबी रंगावरती अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनेच आहे, पण थोडीशी जरी पद्धत वेगळी असेल तरी सुद्धा चवीमध्ये खूप जास्त फरक पडतो, त्यामुळे आवर्जून नक्की तुम्ही एकदा या पद्धतीनं बनवून बघा। त्याच्यानंतर बघा बटाटे घातले, बटाटे घालून छान परतवून घ्यायचं। सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये जे बीन कट करून घेतलेले आहेत ते बीन घालून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा घातला ना बीनमध्ये तर खूप छान चवीला होते। आपण इथे शेंगदाण्याचं कूट वगैरे अजिबात वापरणार नाही किंवा याच्यामध्ये पाणीसुद्धा घालणार नाही। थोडंसं बीन आणि बटाटा छान मऊसूत व्हावेत याच्यासाठी बघा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालूनसुद्धा छान परतवून घ्यायचं, म्हणजे छान पाणी सुटतं आणि जे अंगचं पाणी सुटलेलं असतं ना त्याच्यावरतीच आपल्याला ही भाजी संपूर्ण शिजवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये काही जगभरातील मसाले जे आपण नेहमीच घालतो तर ते घालून घ्यायचे। हळद घालायची अर्धा चमचा, नंतर इथे मिरची पावडर अर्धा चमचा घातली आहे मी आणि इथे बघा कांदा लसूण मसालासुद्धा मी 1 चमचा घातलेला आहे। छान अशी झणझणीत ही बीन बटाटा भाजी केली या पद्धतीनं की नक्कीच सर्वांना जास्त आवडते। सोबतच छान मिक्स करून घ्यायची। या पद्धतीनं मसालासुद्धा अगदी छान या बीन आणि बटाट्याला लागला पाहिजे आणि आपल्याला बघा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचे आहे। तर आता सोबतच याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा इतपत। गरम मसाल्याने अजून छान चव येते आणि आपल्याला इथे आपण कोणताही जास्त एक्स्ट्राचा मसाला किंवा अगदी शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरणार नाही, तरीसुद्धा खाण्यासाठी अतिशय आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। झाकण ठेवायचं आहे आता आणि आपल्याला झाकण ठेवून मध्ये झाकण काढून 1-2 वेळा छान भाजी तळापासून हलवून घ्यायची, म्हणजे भाजी अजिबात कुठेही तळाला चिटकत नाही आणि अंगच्या पाण्यावरती जितपत भाजी छान शिजेल ना तितपत भाजीची चव दुपटीने वाढते। नक्की तुम्ही या पद्धतीनं एकदा माझ्या या पद्धतीनं बनवून बघा,
सर्वांना खूप जास्त आवडेल. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा अजूनही काही आपण घातलेलं नाही, मी तुम्हाला आवर्जून सांगते. एकदा या पद्धतीनं थोड्या तरी प्रमाणात बनवून बघा. बटाटा इथे थोडाफार शिजलेला आहे. अजून एक वेळा झाकण ठेवून मी अजून 1-2 मिनटासाठी शिजवून घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता अगदी रबरबीत, म्हणजे रबरबीत नाही, अगदी छान अशी इथे आपली थोडीशी ओलसर अशी इथे, म्हणजे खाताना घशामध्ये अटकणारसुद्धा नाही किंवा दाटणारसुद्धा नाही, अशा पद्धतीची इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता शेवटी आपण याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत आणि कोथिंबीर घालून थोडीशी छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. जास्त कोथिंबीर घाला आणि मस्त मिक्स करून घ्या. या पद्धतीनं बघू शकता. आणि नंतर आता गॅस बंद करून दिलेला आहे मी. आता अगदी जवळूनसुद्धा दाखवते, बघू शकता. खूप सुंदर झालेली आहे भाजी. नक्की या पद्धतीनं माझ्या बनवा आणि ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेलघंटी दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल. सकाळची घाई गडबडीच्या वेळी असो किंवा अगदी तुम्हाला बघा 2 भाज्या बनवायच्या नसतील तेव्हासुद्धा तुम्ही ही एक भाजी बनवू शकता. अगदी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. खूप मस्त लागते आणि इथे दुसरी भाजी बनवण्याची अजिबात गरज नाही. चला तर मग अशाच पद्धतीने नवीन रेसिपीसोबत उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.